मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये महाल हा सर्वात लहान राजकीय विभाग होय. हे देशमुखांच्या परगण्यावरती ठरवले जात असत. त्यामुळे महालांची व परगण्यांची नावे बहुतेक एकच असत. परगण्याप्रमाणे महालही लहान मोठा असे. हवलदार हा महालावरचा अधिकारी, त्याचा दिवाण मुजुमदार. हवलदार व कारकून मुजुमदार या जोड नावाने त्याला पत्रे जात असत. महालातील वसुलाच्या बाबी, दिवाणी फौजदारी स्वरूपाचे दावे आणि राजकीय उलाढाली यावरती हवलदाराची देखरेख असे आणि मुजुमदार हिशोबी व्यवहारी उलगडत असे. महालाच्या व्यवस्थाकरता हवलदाराच्या हाताखाली शिपायाची तुकडे असे. गाव व वतनदार व परगणे वतनदार आपली कामे कशी करतात ते हवलदार पाहत असे. परगणा मोठा असल्यास त्याच्या तर्फातर्फाने हवलदार नेमले जात असत. पुणे आणि वाई असे मोठे परगणे त्यावेळेला होते. शिवाय कुडाळचा परगणाही होता. अनेक हवलदार व परगणे वतनदार यावरील सुभेदार हा वरिष्ठ अंमलदार हो. त्याची कचेरी तो सुभा. सुभेदारी म्हणजे देशाधिकारी. सुभेदाराला मुजुमदाराप्रमाणे असून त्याच्याजवळ शिबंदी असे. त्याला चिटणीस, दप्तरदार, पोतनीस, सभासद वगैरे निरनिराळ्या हिशोबी विभागांच्या कामाकरता कारकून दिले जात असत. लाख सव्वा लाख उत्पन्नाच्या प्रदेशावरती एक एक सुभेदार असे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.